डॉक्टर मॅडम आहेत आणि ऍक्च्युली त्यांनी आपल्यासोबत म्हणजे ग्रँड मास्टर पूर्ण केलेलं आहे, रेकी ग्रँड मास्टर. तर त्यांचा हा प्रवास कसा झाला ऍज अ डॉक्टर म्हटलं तर सगळे फिजिकल ते बघत असतात, सगळं भौतिक दुनियामध्ये असतं है ना. औषधी आणि ऑपरेशनचे सगळं आपण बघितलेलं आहे. त्या ह्याच्यातूनही आज सगळे आध्यात्मिक दृष्ट्या म्हणजे आपल्या मानवी जीवनामध्ये काय घडामोडी असतात, काय होतं, कसं जाणलं, काय त्याच्यावर म्हणजे त्यांचे मत आहे ते आज आपण चांगलं जाणून घेऊया. तर वेलकम मॅडम. आणि बिलकुल आपला प्रवास कसा झाला ते आम्हाला आज तुम्ही शेअर करा. येस, बोला. मॅम, मी आयसीयू मध्ये वर्क करते, NICU मध्ये. आणि तिथली लाईफ खूप स्ट्रगलफुल असते. कंटिन्युअस तुमच्याकडे सिरियस बेबीज असतात. ऑलरेडी 9-10 व्हेंटिलेटर आणि कंटिन्यू म्हणजे कामाचा लोड आणि सगळ्या जबाबदाऱ्या खूप असतात. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पण मला नेहमी फिलिंग यायची की नेचर आपल्याला गाईड करतं प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे कुठलीही गोष्ट, असं एखादा पेशंट बॅड झाला तर त्याला आपल्याला लगेच डोक्यात क्लिक येतं की हे करायचंय, हे करायचंय, हे करायचंय. तर नेचर आपल्याला नेहमीच गाईड करत असतं. पण आयुष्याच्या बाबतीत असं वाटत होतं की कुठेतरी आपण स्टक झालोय. तर असंच मी जसं तुम्हाला मागे पण म्हटलं की मी एकदा असं बसले असताना मला असं सहज मला ती वृंदा भट्टची ऍड आली होती रेकीची, आणि मी ती बघितली. आणि तेव्हा लिटरली 15 दिवसात मी तुम्हाला जॉईन झाले. तर ते मला खूप असे वाटते की यू आर अ गॉड्स गिफ्ट. वाव, म्हणजे नेचरनी पाठवलेला एक दूत. येस, येस. 100% गॅरंटी. क्या बात है. गॉड्स गिफ्ट. आणि दुसरं म्हणजे रेकी तर आहेच, पण मला एक स्पिरिच्युअल गाईड भेटले आयुष्यात. हा, ज्यांनी मला शिकवले सगळ्याच गोष्टी. पेशन्स, तुमचं म्हणजे प्रत्येक गोष्ट अंडरस्टँडिंग, ऍक्सेप्टन्स, सरेंडर. अशी प्रत्येक छोटी छोटी गोष्ट तुम्ही बोलूनही दाखवली. आणि तुमच्या मेडिटेशन मध्ये पण तेच शिकवलं जातं की म्हणजे असं एकही आता प्रॉब्लेम राहिला नाहीये की त्याला सोल्युशन नाहीये. प्रत्येक प्रॉब्लेम सोल्युशन आहे. आणि ते नंदिनी मॅम कडे आहे. नाही नाही, आपल्या हातमध्ये आहे. नंदिनी आपल्या हातमध्ये. तुम्ही म्हणजे अक्षरशः जे मनातले प्रत्येक क्वेश्चन्स होते ना, ते मी मागे श्यामल मॅडमनी पण व्हिडिओ हे केला, तर मला सांगायची गरजच नाही पडायची की माझी प्रश्नांची उत्तरं तुमच्या तोंडूनच निघायची. मग मला असं वाटत माझ्या मनातलं कळतं तुम्हाला, असं वाटत होतं. आणि युनिव्हर्सल, आपण युनिव्हर्सल सगळे कनेक्टेड आहोत है ना. हो, म्हणजे ती मला फिलिंग खूपदा जाणवायची की मला काही विचारण्याच्या अगोदरच मला ते आन्सर भेटायचं. की म्हणजे मला वाटायचं यार हे किती वाव आहे, म्हणजे किती ग्रेट आहे हे सगळं असं. आणि हे तर आहे, स्पिरिच्युअल गाईड मला भेटले. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे जे अँझायटी होती, डिप्रेशन होतं, आणि हे होतं थोडंसं शायनेस होता, सगळ्या गोष्टी अशा निगेटिव्ह जे होतं लाईफ, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे गेले. आणि तुम्ही जे म्हणत होतात की लाईफ 360 डिग्रीनी ट्रान्सफॉर्म होणार झाली, 360 डिग्री. खूप 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 छान. आणि खूप मॅडम म्हणजे लिटरली. आणि मी प्रत्येकाला सजेस्ट करेन की खरंच रेकी करायलाच पाहिजे आणि ग्रँड मास्टर पर्यंत यायलाच पाहिजे. म्हणजे पूर्ण पूर्ण बॉडी ट्रान्सफॉर्म होते, शरीराच्या व्याधी जातात, मेंटल पीस मिळतं. आणि असं कुठलाही प्रॉब्लेम नाहीये की आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्याला आपण विचार करण्याची पद्धत बदलून जाते आपली. आणि ते खूप म्हणजे ते जीवन म्हणजे सुखकर जीवन जगण्यासाठी इतकं महत्वाचं आहे. आणि हे आपण स्वतः पुरतं न ठेवून दुसऱ्यांनाही सांगलं पाहिजे की यार हे असं नाहीये. प्रत्येक प्रॉब्लेम्सला सोल्युशन आहे आणि आपला दृष्टिकोन त्याच्यासाठी सकारात्मक ठेवायला पाहिजे. मॅम, म्हणजे मी तुम्हाला खूपदा म्हटलंय की तेच ना, तुमचे मला 3-4 वाक्य आहेत की हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी मी आयुष्यभर विसरणार नाहीये. दुसरं आहे ट्रिगर की झालेला आहे तो ट्रिगर. आणि मी तुमच्या सोबत आहे असं म्हणणारा व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे, हे पण एक खूप महत्वाचं आहे. मी तुमच्या सोबत आहे, प्रत्येक वेळी तुम्ही म्हणता की मी तुमच्या सोबत आहे. खूप छान मॅम. आणि मी सगळ्यांनाच म्हणेल की रेकी जरूर शिका. आणि तुमच्याकडनं म्हणजे तुमचं असं आवाज जरी ऐकलं तर असं वाटतं की काय हे होतं, इतकं सुंदर आहे की त्याला शब्दांमध्ये बोलू पण नाही शकत. थँक्यू मॅम. क्या बात आहे. आणि सगळ्यात मेन आहे ना कंचन, आपल्याला आपल्या लाईफचा पर्पजच शोधायचा आहे की आपण कशासाठी जगायला आलोय है ना. आणि ते सापडलं ना की सगळे दुःख आपोआप बाजूला होतात. लक्ष आपल्या पर्पज कडे असतं. आणि ते असं पर्पज की ज्यात माझं तर भलं आपोआप होणारच होणार, पण माझ्यामुळे इतरांचं भलं कसं मी करू शकेन माझ्या माध्यमातून. हे भगवंता मी तयार आहे, तू माझ्याकडनं करून घे. आणि तेवढं सरेंडरनेस पण आलं पाहिजे आपल्यामध्ये. जबरदस्त आहे. त्यामुळे पर्पज शोधा आणि छोट्या छोट्यापासून मग मोठा पर्पज करायचा आहे.
है ना, जसं बाबासाहेबांनी मोठं पर्पज केलं आणि आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत. भगवान बुद्धांनी जसं मोठं पर्पज त्यावेळेस है ना, आजही आपल्याला मार्गदर्शन करतात आहे. तर त्या पद्धतीने आपण एक छोटंसं पाऊल का असेना पण उचलूया तर, है ना. हो. तर आपण मॅम, सर्व एकत्र आहोत. एक आणखी बोल. बोलायचे. पर्पज येस. तर बी तर पर्पज होताच की प्रत्येकाला आपण आपली सेवा द्यायची आहे आणि आपलं बेस्ट करायचंय. पण खूप असे जे माणसं म्हणजे मेंटली स्ट्रॉंग नसतात, हा, ना मेंटली स्ट्रॉंग करणं आणि मेंटल पीस देणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. हे आज ते कळाले. आणि मी एक बनवलंय की स्पिरिच्युअल हिलिंग ना ही प्रत्येक म्हणजे हॅपी आणि हेल्दी लाईफ आणि पर्पजफुल लाईफ साठी म्हणजे जरुरीच आहे. बहुत बढिया. खूपच छान. खूपच छान. आणि कंचन, अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. असंच तुझ्यापासून कितीतरी लोकांना, कितीतरी पेशंट्स लोकांना म्हणजे तुझे म्हणजे ही शांती आणि आरोग्य मिळो, हे माझ्याकडनं अगदी मनोकामना, माझ्या शुभेच्छा तुमच्या भावी जीवनासाठी. थँक्यू मॅम. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.